अरे हात ते लावून बघ, हात आणि पाय तोडून तुझ्याच हातात देईन की नाही ते बघ. अरे तू पाळण्यात इल्ललच नाही ना, त्याच्या आधीपासून हे दुकान मांडलंय मी. काय पांडू मग? हे बघा आजी, हे दुकान किती जुनं असलं ना तरी ते लीगल असलं पाहिजे. लीगल नसा काय झाला रे? जे काय दारूचा अड्डा असा हा? काय वाटतं तर झालं ना तरी मी माझा दुकान हटवून द्यायचं नाही, सांगून ठेवतोय. हे बघा, तुम्हाला या आधी आम्ही नोटीस पाठवली होती. तुम्हाला जर का आक्षेप आहे तर कोर्टात जायचं. काय कोर्टात जा? हा काय कोर्टात जा? मग गिऱ्हाईक कोण बघतला माझ्या? तुझा बापूस? हे बघा आजी, तुम्ही नीट बोला. काय नीट बोला? आधी तू नीट वाग. मोठं माका सांगू. बाजू हो ना. हो काय आलं? बघ बघ काय बोलता तो. समजावा तुमच्या म्हातारीला. आम्हाला काय हाऊस म्हणून आम्ही नोटीस पाठवली काय? मग काय तर रिकाम प्रकरण बसतोस ऑफिसात. नोटीस खंडन. आजी तू थांब ना जरा, मी बोलतोय ना काय त्यांच्याशी. बोलतो? अगं मी बोलतोय त्यांच्याशी, तू शांत हो जरा. बीपी परत वाढेल तुझा. हे सम्राट, तिला हात घेऊन जा, तू हात जा. काय तू नीट बोल त्याच्या बरोबर. सांगते का? तू शांत हो बाई. काय नाही नाही तर काय? दादा जय भाई. दादा शिवाय? काय नाही होईल सर. हो साहेब, काय तुम्ही करताय? आपण आलो होतो ऑफिस मध्ये कागदपत्र घेऊन. कसली कागदपत्र? अहो दुकानाचे. थांबा, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा दाखवतो. आता झेरॉक्स काढल्या होत्या, झेरॉक्स पण देऊन आलोय त्यांना. हे बघा. तू कसं होईल इकडे? आम्हाला तवलू म्हणाला की दुकान उचलायला लोक येणार आहेत म्हणून. म्हणालो माझी मदत तर लागणारच की. कशा उचलू? दुकान उचलायला नाही, उचलणाऱ्याला उचलायला. तू नको त्याची काळजी करू. मी असंय खमक्या, मी बघून घेईन हे का. हे बघा, ही जागा रस्ता बांधण्यासाठी आरक्षित आहे. हो पण माझ्या आजोबांनी घेतलं तेव्हा नसेल. आणि इथे कागदपत्रात तसं काही मेन्शन पण केलं नाही. बघा ना. हा अंगठा कोणाचा आहे ह्या कागदपत्रांवर? हा माझ्या आजोबांचा आहे. कशावरून? त्यावरून म्हणजे आता ते त्यांनाच विचारावं लागेल. मग विचारा. अहो विचारा काय विचारा, ते गेले कधी? ते गेलेत. मग ही जागा त्यांच्या नावावर कशी? हे बघा, ह्या कागदांचा आम्हाला काही उपयोग नाही. आम्हाला हे दुकान उद्या हटवावं लागेल. तुम्ही साहेब तू हटवावं लागेल म्हणजे आता त्यांनी त्याच्याकडचे सगळं काय तुम्हाला दाखवलंय ना, डॉक्युमेंटेशन वगैरे. हो पण ते सगळं फेक आहे. फेक आहे काय? फेक आहे. हो स्टॅम्प आहे याच्यावर गव्हर्नमेंटचा. तुम्ही म्हणाल म्हणून काय फेक नाही होत ते. नाही तर काय? तुमच्याकडे अजून काय प्रूफ आहे का? नाही ना. मग हे दुकान इथून हटवलं जाणार. आणि तुम्ही आडवे आलात ना तर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. पोलीस काय? पोलीस हा? पोलीस काय? आम्ही काय ते चोरी मारी करत नाही पोलीस बोलवायला. काय? हे आमचं दुकान आहे, आमचं. हो मग आता बघूच हे दुकान इथं कसं राहतं ते. पोलिसाची धमकी पोलिसाची धमकी काय देतो? शांत बसा. थांब बसा. तुला काय करायचं? बस झाला. नाही आता हे लपून छपून वार करणं बस झालं. आता डायरेक्ट अटॅक करायचं. बरोबर आहे दादा, मला पण आता असंच वाटतंय. 4 रट्टे हाणल्याशिवाय ना हे जुमारणार नाहीत पोरं. फक्त रट्टे नाही हाणायचे, एकेकाला उभा सोडणार आहे आपण. आपल्याला आत्ताच्या आत्ता ते आपल्या समोर पाहिजे. चल आता. हो आत्ता. आपण काकांना कळलं तर कळू देतात जे व्हायचं ते होऊ दे. पण आता सगळा हिशोब समोरासमोर. नाही एकाला अटॅक घेतला तर दुसरे त्याला उचलून धरतात काय? आता प्रत्येकाला एका पट्ट्यात घेणार आहे आपण आणि डायरेक्ट देवदर्शन. लिफ्ट में घुस गए. अरे एक मिनिट. अरे हा तर आपला सम्राट, कबड्डी प्लेयर. हा रे. अरे हा तर आधी लिफ्ट मध्ये घुसला आणि आता पोस्टरवर पण. एक आयडिया, सेल्फी काढूयात आणि सोशल साइट वर टाकूयात. फिलिंग भोजपुरी बा. सम्राट झालो का? नीरू, जर एखाद्या माणसाला वेडेपणाचे झटके येत असतील तर मग काय करतो आपण? हा तू माझ्याशी काही बोलतोयस का? नीरू, जर एखाद्या माणसाला
वेडेपणाचे असे झटके येत असतील तर मग आपण काय करतो हा? का कुणाला आले तू वेडेपणाचे झटके? ते बघ ना, येड कसं एकटंच हसते खुळ. ए चक्र्या चक्र्या, हसायला काय झालं तुला? हो हो हो. एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी. जरा एक मिनिट. सर जरा माप घेतो, एक मिनिट प्लीज. माप घेतोयस की माप काढतोयस हा? सर सर काय बोलताय सर? मी असं करू शकीन का? मी आपला एक गरीब साधा पामर माणूस, दीन अज्ञ बालक. मी तुमचं माप घेतोय सर, कारण मला तुमच्यासाठी एक मस्त 3 पीस सूट शिवायचा. तू सूट शिवून देणार सम्राटला? कशासाठी? कशासाठी? कशासाठी म्हणजे आता एक एवढा मोठा स्टार एखाद्या पार्टीला असे नेहमीचे फालतू जब्बे घालून जाणार का? 3 पीस सूट एकदम असा कडक बनून जाणार. चक्र्या, काय पार्टी, काय स्टार हा? काय येडबीड लागलं का तुला? वेडा मी वेडा आहे? हा वेडा आहे. आपला अख्खं हॉस्टेल वेडा, अख्खं जग वेडा झालंय सर. तुमच्यासाठी अख्खं जग वेडा झालंय सर, अख्खं चक्र्या बाळा बरा आहेस ना तू? जे काय का सकाळी सकाळीच हा? हे काय बोलतोयस तू? हा मी बरा आहे. उलट माझे डोळे आत्ता उघडले ते बरं झालं. देर से आहे दुरुस्त आहे. आणखी जर वेळ लागला असता ना तर मला घ्यायला लागली असती एक वेळ. एक मिनिट मला माझ्या वडिलांना फोन करू दे. एक मिनिट. कशाला? घ्यायला? घ्यायला नाही रे बाळा, द्यायला. तुम्हाला ऑफर. कसली ऑफर? कसली ऑफर? सर सर कसली काय विचारता? सिनेमाची. आमच्या मालेगावच्या फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही एक स्टार म्हणून सिनेमात काम करणार का? हा? मालेगावच्या फिल्म इंडस्ट्रीत येत आहे भोजपुरी स्टार सम्राट वा पाटील वा. चक्र्या खरंच पिसाटलंय रे. सॉरी 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 चक्र्या, मला ना माफ कर. सॉरी, मला माफ करा. मॉडेस्टी, डाऊन टू अर्थ. सर सर देवानंद सरांचा चांगला गुण आलाय हा तुमच्यात. मैं तस्वीर लेता नहीं, तस्वीर बनाता हूँ. मैं हूँ देव. अरे सर, स्टार मोठ्या स्टारची लक्षण आहे ती. ग्रेट, यू विल बिकम अ सुपरस्टार. सुपरस्टार. अरे चक्र काय लावलं स्टार स्टार स्टार? चिडू नका सर. सर माझ्यावर का चिडताय? अहो मी एकटा नाही स्टार म्हणत आहे. हा तो हे अख्खं जग तुला स्टार, तुम्हाला स्टार म्हणताय सर. विश्वास बसत नाही ना? विश्वास बसत नाही ना? आय विल प्रूव्ह इट टू यू. नाही प्लीज प्लीज वॉच इट सर. गिव्ह मी अ मोमेंट. आई शपथ, हे कसं झालं? आता कसं आणि कधी हे तर तुम्ही आणि तुमची प्रिय हिरोईन काजल तीच सांगू शकता ना सर. ये चक्र्या, दात दाखवू नकोस, नाहीतर तेच दात घासत घालेन मी. सम्राट शांत हो, शांत हो. अरे कसं शांत होऊ? हे बघ ना, कोणी केलं असणार. हे बघ आपण शोधूयात ना. आपण शोधूया. शोधा. पण आता काय उपयोग? ऑलरेडी सबको समजन वा. भोजपुरी नाही बोलायचं चक्र्या, भोजपुरी नको बोलवा. यार रोहित काय चाललंय यार? काय चाललंय? आपण मिटूयात ना शिस्तीत. हा मिटव चल. हे हिरो पण हे आपण घाबरलो म्हणून नाही. तुम्ही पोरांना जाम आवडले रे आपल्याला. चल निघा. कल्टी चल. ए हम साथ साथ है. तुम्ही 6 जणांनी जायचं. तू कशाला? आम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करतो. काय बोललास? मीरा, सम्राट थांब.